इथे आंबे गावातील भाग्यवंत साहेब या इथे आलेत, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो की या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस आणि या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. आपण अर्धांजली वाहूया जे शहीद झालेत वीर जवान, त्यांना मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहूया. कारण आज आपण घर बसल्या सेफली बाळगतोय त्यांच्याच मुले, कारण सीमावरती राहून आपल्या सर्व भारतीय लोकांचं रक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. आज त्यांना निश्चितच या प्रदेशच्या निमित्ताने अर्धांजली वाहिली जाईल, श्रद्धांजली वाहिली जाईल, भावपूर्वक श्रद्धांजली त्यांना मध्ये दिली जाईल. आजच्या दिवसाची पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. फणशीपाडा विपक्ष भोंडवली या दोन संघामध्ये ही लढत. फणशीपाडा संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, आमंत्रित करतोय भोंडवली संघाला. 5 षटकांचा हा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये मात्र या दोन संघामध्ये एक अतिशय चांगली लढत पाहायला मिळेल. काल सुद्धा मी पाहिलं 8 टॉप संघांपैकी एक संघ जो क्वालिफाय झाला मेगा फायनल मध्ये. यस, पंचांकडनं ग्रीन सिग्नल. सामना इथं सुरू होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. लेट्स प्ले. पहिल्याच बॉल वरती क्लीन बॉल. काय सुरुवात झाली आहे फणशीपाडा टीम कडनं. लागतोय पहिला झटका. मास्टर पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झालाय. सुरुवात कशी असावी त्याचं प्रात्यक्षण उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजा घडणं. आज मात्र देशभक्ती गीत आपल्याला पाहायला मिळते डीजे मास्टरच्या माध्यमातून, कारण आजचा दिवस सोनेरी दिवस असेल संपूर्ण भारत देशामध्ये. हा चेंडू एज लागती आहे, फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक सलगचा दुसरा झटका भोंडवली टीमला.
जातोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. तर 2 चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावे जोडले जातात. फलकावरती धावसंख्या मात्र चांगल्या गतीने येण्यासाठी मात्र पॉवर प्लेचा योग्य तो फायदा उचलणं फार गरजेचं आहे. गोलंदाज आपण तुषारला पाहतोय. तुषारला मात्र चांगलं यश प्राप्त झालंय. आडव्या बॅटने मिडल करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव सिंगल. फक्त सिंगल नुसार धावफलकावरती धावसंख्या बदलतोय. 3 या आकड्यावरती धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय. निश्चित आपण पाहू शकाल ब्लॅक स्क्रीन वरती तिरंगा ध्वज फडकताना. आजचा दिवस मात्र फार स्पेशल दिवस आहे आणि त्याला स्पेशल बनवण्यासाठी अजून काही गोष्टी आयोजकांच्या वतीने केल्या जातात. दरम्यानचा हा चेंडू सुरेख फटका होता. टायमिंगच्या आधारात चेंडू चित्त्याच्या जबल्याने सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. तर डीजे पुन्हा एकदा विनंती करतो, जेव्हा चेंडू गोलंदाजाच्या हातात येताना आपण बंद करायचा आहे. काल सुद्धा सांगितलं होतं. त्यानंतर हा चेंडू फुलटॉस होता. गॅप मधून गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. दुसरा चौकार येतोय या षटकामध्ये. 4 धावा. गुड शॉट. कमी घ्यायची आहे. 3 षटकानंतर आपल्याला वेळ दिला जाईल तेव्हा आपण शॉर्ट मीटिंग करू शकता. बघा आज एक सामना एक्स्ट्रा आहे आणि त्यामुळे पंचांनी थोडंसं लक्ष द्यायचं आहे. वेलीवरती मात्र षटक संपवायचे आहेत. पहिल्या षटकाच्या खेळा समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 11 धावा पाहायला मिळतात. 2 गडी गमावले होते. अगोदरचे 2 चेंडू यशस्वीरित्या पाहायला मिळाला पंचीपाडा टीम कडनं. त्यानंतर कमबॅक केल्या 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाला मोनोली टीमच्या फलंदाजाकडनं. स्क्वेअरकटचा फटका खेळायचा होता. कडबियांची अपील, परंतु पंचांकडनं 2 पंच एकत्र येऊन मात्र निर्णय तुम्हाला कळवतील. यस, फलंदाज बाद उदय ते अपील केली होती. फलंदाज बाद. तर अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. अजून एक गडी बाद झाला. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करताना पाहतोय गोलंदाज
आदित्यला 3 गडी गमावल्यात बोनुली संघाने. पुन्हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एकच धाव सिंगल येते. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती. डॉट चेंडू धाव घेतली नाही. 11 धावा आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. आदित्य चांगली गोलंदाजी करत आहे. भानुदास कडव यांना आम्ही आमंत्रित करतोय आपण या व्यासपीठावरती. ऑफस्टंपच्या बाहेर असलेला चेंडू व्हाईट बॉल. अवांतर धाव इथे धावफलकावरती. धावसंख्या 12 या आकड्यावरती. 2-3 चेंडू चांगल्या पद्धतीने आदित्यने फेकले होते, परंतु हा चेंडू अतिरिक्त प्रयास करण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे हा लेन थोडीशी बिघडताना पाहिली. टॉपेज आहे. शतरक्षक काली. नो मिस्टेक. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा 4था झटका बोंडवलीला. क्या बात है. जबरदस्त संगीत. बारा आकड्यावरती पोहोचलाय बोनुली संघ आणि बोनुली संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 4 गडी गमावल्यात. मिडल ऑर्डरवरती भरोसा दाखवण्याचा प्रयत्न. आता मिडल ऑर्डरचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपवरती आदित्यने चांगली गोलंदाजी सुद्धा केली आहे, परंतु दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर एक्स्ट्रा स्वरूपाने त्याने 2 धावा दिल्यात. 2 वाईट चेंडू फेकल्यात. त्यामुळे मात्र धावफलकावरती धावसंख्या सुद्धा येताना पाहिली आपण. या षटकामध्ये 13 आकड्यावरती पोहोचतोय संघ. अजूनही मात्र बरेचसे षटके आणि चेंडू शुटा आणि त्यामुळे मात्र आपण पाहू शकता की धावा बनवण्याचा प्रयत्न करू शकतो बोनवली संघ. हा चेंडू हवेमध्ये स्ट्रोक आहे. खूपच लांब जाऊन लँड होणार. बिग बिग षटकार. 6 धावा. आकड्यावरती बघा एक षटकाराने धावसंख्या कशा पद्धतीने पुढे जातोय. अजून एक वाईट बॉल. खराब गोलंदाजीचं उदाहरण पेश केलंय. जे गमवलं तर आता मात्र गमवताना पाहतोय. लाईन सापडत नाहीये. षटकारानंतर थोडंसं दबाव आणि दबाव टाकण्याचं काम बोनुली टीमच्या फलंदाजाने केलंय. धावफलकावरती धावसंख्या वाढतीये. 20 या आकड्यावरती बोनुली संघ धावा बनवू शकतोय. त्यांच्याकडे ताकद आहे. अगोदरचा मात्र जो दबाव सावरण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने, एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यानंतर येणाऱ्या फलंदाजांना मात्र कोणता प्रेशर नसेल, दबाव नसेल, त्या पद्धतीने आता फलंदाजी होते. फुलटॉसचा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू आउट ऑफ द पार्क येतो. याच षटकामधील दुसरा षटकार.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या खूप जलद गतीने पुढे जाते. 26 या आकड्यावरती. 26 या आकड्याचा महत्त्व आपल्याला ठाऊक आहे. आज पाहू शकता आपण 26 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिवस आणि त्याच्यानंतर 26 आकडा हा आपल्यासाठी दुर्बलशाली सुद्धा आहे. कारण 26 आकड्याला आपण पाहिले की हवेमध्ये चेंडू होता. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगल्या पद्धतीचं धावसंख्या आता मात्र पाहायला भेटतं बोनिवली संघाकडनं. 28 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. षटक क्रमांक 30 सुरू आहे आणि तिसरे षटक सुरू असताना आपल्याला धावफलक या 2 फलंदाजांचं वर्णन निश्चित केलं जाईल. कारण या 2 फलंदाजाने चांगली पार्टनरशिप दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि वारंवार धावा बनवण्याचा प्रयत्न आणि संघर्ष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शपलवून खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. बघा सुरुवात कशी झाली. व्हाईट बॉलने सुरुवात करताना पाहिला आपण, धावा येताना पाहिल्या, त्यानंतर षटकार सुद्धा पाहिले. तर थोडंसं प्रेशर होताना व्हाईट बॉलने थोडंसं कमी केलंय आणि आता मात्र गोलंदाजांना येणाऱ्या क्षणामध्ये निश्चितच चांगली कामगिरी करावी लागेल. पुलचा फटका आहे. सक्सेसफुल स्ट्रोक आहे की नाही. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली लागतो. हा बोनिवली संघाला झटका. डीजे मास्टर. खरोखरच आज मन भरून आलं असं संगीत ऐकून. 26 जानेवारी आहे आणि त्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना एक चांगली पर्वणी देशभक्ती गीताचा आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर असलेला चेंडू अतिरिक्त धावेने धावफलकावरती धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचलाय संघ बोनिवली आणि 5 गडी गमावल्यात बोनिवली संघाने. आता मात्र बोनिवली संघाला विकेट सुद्धा राखावे लागतील आणि धावा सुद्धा बनवाव्या लागतील. थोडंसं जास्त प्रेशर असेल बोनिवली टीमकडे. हाही चेंडू दिशा सापडत नाहीये. एका बाजूला गडी बाद सुद्धा केल्यात गोलंदाजाने, परंतु दिशेवरती नियंत्रण नाहीये आणि त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपाने धावा येतात धावफलकावरती. 31च्या घरामध्ये पोहोचतोय संघ बोनिवली. श्रीराम क्रिकेट बोनिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या क्रुशियल मोमेंटला बॅटिंग करतोय. षटक क्रमांक 30 सुरू आहे. स्टेप ओव्हर मध्ये चेंडूला गॅप मध्ये केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूला रोखलं जातंय. बॅकिंग सुरेख आहे आणि तोपर्यंत येतात 2 धावा. 33 आकड्यावरती पोहोचलाय पणशीपाडा संघ. पणशीपाडा संघाने विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे, त्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं एक्स्ट्रा स्वरूपाने धावा येतात. पुन्हा एकदा स्टेप अप होण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव सिंगल नुसार धावफलकावरती धावसंख्या 34 आकड्यावरती. षटक क्रमांक 30 सुरू आहे. तुषार गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. 34 धावा झाल्यात. तुषार दुसऱ्या स्पेलमध्ये होता. पहिलं षटक त्याचं किफायती होतं. पॉवर प्लेचं 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 2 गडी त्याने बाद केले होते.
त्यानंतर आपण पाहू शकता की तिसऱ्या षटकामध्ये त्याला संगणकाने प्राचारण केलं आणि आता या षटकामध्ये धावा त्याच्या विरोधात बनल्यात आणि बनवण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची समाप्ती. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. चौथं षटक सुरू होत आहे. षडापर्यंत चेंडू होता, पुल केलाय, पॉवरफुल शॉट सिलेक्शन, डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, हा चौकार. सुरुवात चांगली होताना पाहते, चौकारने सुरुवात केली आहे या षटकातील. षडापर्यंत चेंडू होता, वॉर्निंग सुद्धा दिली जाते, एक बाउन्सर आपण टाकू शकता या षटकामध्ये, तो झालाय. आणि आता मात्र येणाऱ्या क्षणामध्ये पाहू शकता काय चेंडू फेकण्याचा प्रयत्न करेल. जबरदस्त, खूप अटॅकिंग फलंदाजी होतोय, येतोय हा षटकार. जबरदस्त स्ट्रोक होता, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला फ्लाय केलं आणि चेंडूची जर पाहणी केली आपण, थोडंसं एक पाऊल पुढे घेऊन स्ट्रोक मिड विकेटला प्रहार केलाय. जबरदस्त होता फटका, तंतोतंत फटका. अतिशय चांगली फलंदाजी या दोन फलंदाजाच्या माध्यमातून सुरू आहे आणि अशी फलंदाजी झाली तर 60 ते 65 धावापर्यंत सहजरित्या बोनुली संघ पोचू शकतोय. 2 चेंडूवरती 2 गडी बाद झाल्यानंतर प्रश्न निर्माण झाला होता की बोनुली मात्र धावा बनवेल की नाही जास्त प्रमाणात, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर बोनुली टीमच्या खेळाडूंनी दिले आहे. मिडल ऑर्डरने जबाबदारी स्वीकारली आहे. अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र थांबवण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकाने, झेल ड्रॉप झाली आहे परंतु चेंडू थांबवलाय. टीमसाठी धावा रोखल्यात, काही धावा रोखल्यात. जर चेंडू हातामधून निसटतोय
तर निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता 6 धावांसाठी किंवा चौकारासाठी. त्यापैकी काही धावा रोखल्यात क्षेत्ररक्षकाने. तर 100% कमिटमेंट दाखवलं आहे क्षेत्ररक्षणामध्ये. - 47 धावा धाबलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा पुलचा फटका. स्लोअर वन. गती थोडीशी कमी केली, थांबवलं फलंदाजाला. डॉट चेंडू फेकला जातोय. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. तर कमबॅक कसं करावं, चांगल्या पद्धतीचं कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकार चौकारानंतर आता कमबॅक केलाय. हाही चेंडू मात्र वलन घेणारा चेंडू होता. पंच पुन्हा एकदा दर्शवताना पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर असलेले चेंडू व्हाईट बॉल. अवांतर धाव अजून एक जोडली जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 3 धावा आल्या, त्यानंतर डॉट चेंडू आणि आताचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय वाईट. यॉर्करचा चेंडू होता. स्टँडर्ड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. येतो हा स्क्रीन समोरचा षटकार. जबरदस्त स्ट्रोक. फटका सुरेख होता. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे, परंतु झेल आहे. झेल उडाला. झेल ड्रॉप होतोय. खराब क्रिकेट. फणशीपणा टीमने मात्र सुरुवातीच्या क्षणाला आगाज सुरेख केला होता. त्यानंतर मात्र त्यांना सातत्य टिकवता आलं नाहीये आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता की धावा बनवल्यात आता बोनुली संघाने. एक चांगलं टोटल चेस करावा लागेल, यात मात्र शंका नसेल. कारण धावसंख्या धावफलकावरती 56 धावा आणि 4 षटकं समाप्त झाल्या. 4 षटकाच्या अखेरीस 56 धावा. अजूनही 6 चेंडू डेट ओव्हरचं षटक बाकी आहे आणि या षटकामध्ये पाहायचं आहे कशा पद्धतीचं केलं असेल. तर टॉससाठी आपण रिपोर्ट करायचा आहे. काकोले संघ आणि जांभिवली गाव या दोन टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो की आपण टॉससाठी या. काकोले संघाचा कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा आपण. डेट ओव्हर षटक सुरू होत आहे. गोलंदाजासाठी मयूर, प्रवीण. पहिलाच बॉल सुरेखरित्या फेकलाय. 56 धावा झाल्या धावफलकावरती. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूवरती पाहायचं आहे. असं वाटलं होतं की 50 ते 55 धावा होतील का शंका होत्या, परंतु त्याचा जो उत्तर दिलाय ना, चांगल्या पद्धतीचं उत्तर मात्र पाहायला मिळतोय बोनुली संघाच्या फलंदाजाकडनं. 56 धावांपर्यंत पोहोचलाय. अजूनही 5 चेंडू या सत्रातील बाकी आहे. उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एकच धाव. सिंगलच्या नुसार आपल्याला धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 57 धावा. अजूनही 4 चेंडू फेकायचे आहेत आणि या 4 चेंडूवरती पाहायचंय काय टार्गेट असेल, कुठपर्यंत पोहोचतो संघ, हा लक्ष देणं फार गरजेचं आहे. बोनुली संघाच्या फलंदाजांना चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. फलंदाज होतोय बाद. गुड कॅच.
बिग विकेट डाऊन. जबरदस्त जेल टिपलाय सुरेखरित्या. तरी अगोदरच्या क्षणाला मात्र विकेट जाणं फार गरजेचं होतं. तर धावन पासून थोडंसं रोख लावलं असतं. तसं घडलं नाही आहे. 3 चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे गोलंदाज प्रवीणने. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. अवांतर धाव येते. 58 धावा. 3 चेंडू फक्त बाकी आहेत डेट ओव्हरचे. स्लॉरबान गती थोडीशी कमी केली. चेंडू थांबवलाय. बाद करण्याची संधी होती. यस फलंदाज बाद. सुक्रेजी आवटे यांना आम्ही विनंती करतो की या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं स्वागत आहे. पंकजी म्हात्रे यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो. या आपण सुद्धा. दरम्यानचा हा चेंडू सुरेख होता. या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक केलाय. 56 धावा होत्या 4 षटकानंतर. परंतु या षटकामध्ये धावांवरती रोख लावल्यात. फक्त 2 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात आणि 58 धावा धाबालकावरती पाहायला मिळतात. स्लोअरमॅनचा चेंडू होता. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु त्याच्या बुडात चेंडू पडलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी पलटलाय आणि तिसरी धाव घेताना इथे फलंदाज होतोय बाद. 60 धावा होतात. 61 धावांचं टार्गेट इथे दिले गेल्या पनशीबाडा टीमला. काकोली पक्ष जांभिवली गाव असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर टॉससाठी आपण रिपोर्ट करायचा. 61 धावा आहेत आणि या 61 धावा कशा रीतीने पूर्ण होतील या ऐकण्यासाठी निती आमंत्रित करतोय सोनू बांगर यांना. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर कॅप्टन जॉईंट असेल लगेच काकोली टीमचे कॅप्टन आपण या. सन्माननीय रवीजी मिसाळ साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. तर सामना असेल गावदेवी काकोळे विपक्ष त्यांना फाईट करेल जय गोलोबा क्रिकेट संघ जांभिवली गाव. टॉस होईल रविदादा मिसाळ यांच्या शुभ हस्ते आणि त्याला हेड्स इज द कॉल आणि आलाय काटा. टेल्स येतोय. तर नाणेफेकी जिंकले वैभव. नाणेफेकी जिंकल्यानंतर सर्वप्रथम निर्णय काय असेल. शुभ सन्मान होत असताना या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आजच्या दिवसामध्ये. त्याचबरोबर सुक्रे आवटे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला डीजेची व्यवस्था या ठिकाणी त्यांनी करून दिली. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर यस ग्रामस्थ मंडळ जांभिवली गाव हे त्यांचं विशेष आभार व्यक्त करत आहे. मोफत डीजेची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून मिळाली. सुक्रे आवटे साहेबांचा देखील शुभ सन्मान होतो आमच्या व्यासपीठावरती. त्यानंतर रविदादा मिसाळ यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया या आमच्या व्यासपीठावरती. अनंता सावंत साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी कंप्लीट करावा. संजयजी नावाले आणि यशवंतजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल.
रविदादा मिसाल यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थँक्यू सो मच गणेश मात्रे. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखी एकच नामघोष जगदंब जगदंब. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शिवमय सकाळ. आणि आज 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय जांभेली गाव चषक. आणि आज अनेक सारे प्रेक्षकवर्ग सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झाले. त्या प्रेक्षकवर्गांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओम साई MTC या वाहिनीद्वारे अनेक सारे प्रेक्षकवर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या प्रेक्षकवर्गांचं देखील मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर उपस्थित, त्यांचं देखील स्वागत करूया आपण. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत सुरू आहे. श्रीराम क्रिकेट संघ बोनोली आणि त्यांना फाईट करतोय. या मॅच मध्ये जय हनुमान फन्सीपाडा टीम 5 षटकांचा सामना आणि एकूण 60 डबा बनला गेला. प्रथम बॅटिंग केली बोनोली टीमनं. 61 धाबेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. सतीश आणि तेजेश. हरिभक्त पारायण शरद बुवा सांबारे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज सतीश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो पहिल्या षटकामध्ये लालचंद्र. पहिला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर असेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त दाबेने या ठिकाणी खातं खुलवेल ते फलंदाजी करत असताना जय हनुमान फन्सीपाडा या टीमचा लक्ष मोठं गाठायचं. परंतु पाबो पिचची 2 षटकं जरूर आहेत आणि या 2 षटकामध्ये ॲडव्हान्टेज जरूर आहे. संधी जरूर आहे फलंदाजाकडे आणि त्या संधीचं सोनं आपल्या टीमसाठी सुरुवातीला करावं लागेल. सलामी जोडीला फटका चांगला या बेसमध्ये हुक केलाय. मागे खेळलेत लॉंग लेगच्या दिशेला खेळाडू पोहोचतील. सुनील पाटील थोडेसे फंबल होतात. तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सुनील पाटील यांच्याकडनं थोडीशी घाई झाली आणि रन्स मिळाला. एकूण 3. सतीशचं खातं खुलं झालं. टीमची टोटल फलकावरती पानामध्ये 4 या आकड्यावरती संघ पोहोचतोय जय हनुमान फन्सीपाडा. फन्सीपाडा म्हटलं तर सुरुवातीला आम्ही पाहत आलो नमीच फन्सीपाडा टीमसाठी ज्यानं खूप चांगला खेळ केला अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये. त्यांचे नवनाथ बोराडे अर्थातच करण बोराडे टीमचे सिनियर खेळाडू आज मात्र या टीम मध्ये नाही आहेत आणि ते जरूर सामना एन्जॉय करत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फटका चांगला आहे. लॉंगाला खेळून काढतात आणि खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातो लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तेजसच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकार येतो. खराब क्षेत्ररक्षण आणि टीमची टोटल फलकावरती 8 डबा. स्कोर ऑफ द विकेट न खेळतात. नटराज टाईनला खेळले. स्ट्रोक आउटफील्ड भरपूर पास. सुनील पाटील प्रयत्न करतोय परंतु बॉल थांबत नाहीये. बॉल आलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर तेजसच्या बॅटमधनं सलगचा दुसरा चौकार. देखील या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जय गोलोबा क्रिकेट संघ जांभेली गाव आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. जांभेली गाव चषक. बिंदास सिसवे, वैभव पवार असतील, ऋषी असतील, त्याचबरोबर विकी असतील आणि त्यांचे तमाम सहकारी रुपेश यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट. यावेळेचा चेंडू चांगला आहे. गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. वेगानं आला आणि फलंदाज तेजसला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती.
तेजस एक आक्रमक फलंदाज आहे, क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये. निमित्त त्याच्या बॅटमध्ये आपण मोठी फटकेबाजी पाहत आलोय, परंतु इथून अद्याप तो एक चौकाराच्या मदतीने बॅटिंग करतोय. यावेळेचा चेंडू वेग तुम्ही पाहू शकता, किती वेगाने चेंडू पिचिंग केले जात आहेत लालचंद्रच्या माध्यमातून. व्हेरी गुड कमबॅक, त्वरित कमबॅक करतो आपल्या षटकामध्ये लालचंद्र. ऑप्शनची लाईन ठेवली गेली, पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहिला आणि फलंदाज तेजसला बीट करत जातो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल राऊंड द विकेट. यावेळेचा फटका जबरदस्त फसला होता, परंतु खेळाडू योगेश पाटील त्या ठिकाणी होते आणि हा सोप्पा झेल ड्रॉप केला जातो. तेजस समित पहिलं जीवदान आणि सिंगल बरोबर टीमची टोटल देखील पुढे सरकली आहे. एकूण स्कोअर पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर फन्सीपाडा टीम पोहोचली आहे 13 या आकड्यावरती बिनगडी बाद. डीजे षटक या ठिकाणी समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 13 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. विजयासाठी अद्याप गरज असेल 24 चेंडू आणि 48 धावसंख्येची. सामना अद्याप बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळतो. इथून मॅच जिंकायची असेल फन्सीपाडा टीमला तर येणाऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील मोठी फटकेबाजी करणं फार महत्त्वाचं असेल. मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर चांगले स्ट्रोक खेळणं गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला बोनोई संघ ज्यांना अनेक साऱ्या संघांना पराभवाची धूळ चांगली आहे असा एक मातबर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. श्रीराम क्रिकेट संघ बोनल टीम या मॅच मध्ये फन्सीपाडा टीमला फाईट करतोय. रुपेश येतोय गोलंदाजी मार्गमध्ये. रुपेश पादीर लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू लॉक केला स्क्रीनच्या दिशेला, खेळाडू उपस्थित आणि सरळ चेंडू स्क्रीनच्या डोक्यावरती पडतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजसच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षटका. कॅमेरा ओमकार कालोखे आपण पाहतोय. खूप चांगलं नक्कीच कॅमेरा बघ त्यांच्या माध्यमातून आणि एक्झॅक्ट बॉलला त्यांनी कॅच केलं. षटकार आहे तेजसच्या बॅटमध्ये. मी अगोदरच वर्णन केलं, तेजस एक चांगला खेळाडू आहे. मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये नेहमीच पाहिली आहे आणि तेच तो करत असणार. एक षटकार तद्दन समोर ड्राईव्ह करतात, फटका चांगला आहे आणि खेळाडू शॉर्ट मिडमधनं शॉर्ट मिडऑफमध्ये पोहोचतील. फील्ड करतील तोपर्यंत रन्स मिळाली. एक टीमची टोटल सिंगल बरोबर पुढे सरकेल 20 या आकड्यावरती संघ पोहोचतोय. मॅचचं इक्वेशन समीकरण 22 चेंडू आणि 41 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. यावेळेचा चेंडू फटका चांगला, परंतु खेळाडू उपस्थित मिड विकेट रिजनला टिपला जाईल आणि फलंदाज सतीशला मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का जय हनुमान फन्सीपाडा टीमला. चांगला खेळला होता सतीशने, परंतु एलिव्हेशन फटक्यामध्ये थोडंसं कमी पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऑप्शनच्या थोडेसे बाहेर गेले, नंतर थोडेसे बॅकफूट वरती आले आणि ऑन साईडला ताकदीचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगला झेल पवनने त्या ठिकाणी कॅरी केला. विकेटचं पतन, पहिला धक्का फन्सीपाडा टीमला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतो नवीन खेळाडू निलेश येतो युनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. रुपेशला मिळाली सफलता. ऑन साईडला खेळतात मिड विकेटला पवन येथील वेगानं, तोपर्यंत मिळते सिंगल. खातं खुलं होत आहे निलेशचा आणि धावसंख्या पुढे सरकेल 21 धावा स्कोरबोर्डवरती. समीकरण 20 चेंडू आणि 40 धावेची गरज अद्याप सामना बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळतोय. जोपर्यंत तेजस मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत अजूनही मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असतील फन्सीपाडा टीमला.
बॅटची कडा, चेंडू गॅपमध्ये जबरजबर आला तर परंतु टर्न होतोय आणि सुनील पाटीलच्या हातामध्ये शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय आणि रन्स मिळाली. एक टोटल धावसंख्या पोहोचली आहे 22 धावा फलकावरती. षटकातील अंतिम चेंडू गोलंदाज रुपेश समोर खेळतात. फटका चांगला गॅपमध्ये चेंडू, खेळाडू पोहोचतील. पवन जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत रन्स मिळाल्या. 2 ओव्हर समाप्त. दुसरं पावपेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फन्सीपाडा टीम पोहोचली आहे. एकूण धावसंख्या 24, लॉस ऑफ 1 विकेट, 24 धावा एक गडी बाद. विजयासाठी समीकरण 18 चेंडू आणि 37 धावेची गरज. तर 18 चेंडू विजयासाठी 37 धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. लालचंद्र येतो सेकंड स्पेल मध्ये, ज्यानं पहिलं षटक हाताळलं. थोडासा मागणा जरूर ठरला आणि तोच लालचंद्र पुन्हा एकदा या तिसऱ्या षटकामध्ये. फटका यावेळेस मात्र ऑफसाईडला खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू उपस्थित. दुसरा धावेचा प्रयत्न, धावाची संधी आणि फलंदाज या ठिकाणी बाद. सांघिक यश, रनआउटची विकेट मिळते. निलेशला मैदान सोडावं लागेल आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय बॅटिंग करत असताना तो फन्सीपाडा टीमला. करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मांदी आज आमच्या व्यासपीठावरती सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहे. त्या सर्व मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समॅन 4थ्या क्रमांकावरती आलाय. प्रफुल येतोय 4थ्या क्रमांकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज तेजेश. राऊंड द विकेट. यावेळेचा चेंडू पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी अगोदरच म्हटले जोपर्यंत तेजेश मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मोठ्या पटकांच्या अपेक्षा जरूर असतील फन्सीपाडा टीमला. आणि टोकलाय अजून एक षटकार फलंदाज तेजेशनं. षटकार ठोकलाय फलंदाज तेजेशनं. यावेळेचा चेंडू अजून एक षटकार येतोय फलंदाज तेजेशच्या बॅटमधून. चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पोहोचले षटकाराबरोबर 37, लॉस ऑफ 2 विकेट. जयमान फन्सीपाडा टीम 15 चेंडू मॅचचं इक्वेशन 24 धावेची गरज. मयूर अरिवले यांच्याकडनं जर अजून एक षटकार ठोकला तेजेशनं तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि काही जबरदस्त बॅटिंग केली या सामन्यामध्ये आतापर्यंत. टीट पॉट टॅट जशा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तेजेश. लालचंद्र तयार. यावेळेचा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयास केला आणि सफल ठरतो लालचंद्र. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. धावसंख्या थांबली 37 या आकड्यावरती. विजयासाठी गरज 24 चेंडू आणि माफ करा 14 चेंडू आणि 24 धावेची गरज. आणि या तिसऱ्या षटकामध्ये मागणं ठरलाय. गोलंदाज लालचंद्र पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेट. उलटा चेंडू, खेळाडू उपस्थित आणि फटका पोचतोय. ही महत्वपूर्ण विकेट कॅरी झाली आहे. या षटकामध्ये परतावा लागेल माघारी फलंदाज तेजेश. बॅक टू द डेगआउट.
13 चेंडू आणि 30 धाबीची खेळी त्याने आपल्या टीमसाठी केली. तो तेजस शाडकेने आता तंबूच्या आशाला फलंदाज बाद. तर सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांना देखील विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि आकाश आमचे सावंत आपण देखील या. तर सर्व जांभेली गावचे खेळाडू आपण व्यासपीठाच्या समोर यायचे लगेच. 13 चेंडू आणि 24 धाबेची गरज. नवीन फलंदाज प्रवीण आलाय. लालचंद्र तयार. अंतिम बॉल या षटकातील. राऊंड द विकेट. चांगला चेंडू यावेळेस मात्र शेवटच्या मोमेंटला 2 चेंडू खूप चांगले टाकले. नक्कीच लालचंद्र कव्हर केलं स्वतःला. डॉट बॉलची समाप्ती आणि षटक कंप्लीट झाले. एकूण रोशन 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. लॉस ऑफ 3 विकेट. 37 धावा स्कोरबोर्ड वरती. चला ड्रिंक्स ब्रेक जरूर असेल आणि 12th मॅन आपण जायचं आहे. 12वे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं. आपण पाणी घेऊन जा. आणि आता विजयासाठी समीकरण 12 चेंडू 24 धावेची गरज. म्हणजे रोशन 12.00 ची सरासरी प्रति षटकामागे गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी फन्सीपाडा या टीमला. मॅच बॅलन्स. जे शाखाप्रमुख आहेत आपण पाहतोय जांभेली गावचे, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर उत्तम जाधव यांचं देखील आगमन झालंय. त्याचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या जांभेली गाव चषकामध्ये. तर 12 चेंडू विजयासाठी 24 धावेची गरज. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरू आहे. मान्यवर देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये उपस्थित होत्यात. खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. जय गोलोबा क्रिकेट संघ जांभेली गाव या टीमच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ जांभेली गावच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतो मित्रांनो. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामधील सकाळच्या सत्रामधील पहिला सामना सुरू. एका बाजूला बोनोली त्यांना फाईट करतोय फन्सीपाडा संघ. मॅच अद्याप बॅलन्स आहे. प्रफुल्ल आणि प्रवीण ही जोडी मैदानावरती जरूर आहे. 12 चेंडू 24 ची गरज आहे. आणि हे षटक भरपूर महत्त्वाचं राहील दोन्ही टीमसाठी. हे षटक निर्णायक असेल. जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर कुठेतरी मॅचमध्ये नक्की शिरकाव करू शकेल फन्सीपाडा टीम. आणि या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या तर मॅचमध्ये मजबूत राहील बोनोली संघ. 12 चेंडू 24 ची गरज. सुनील पाटील उर्फ सुनील नारायण गोलंदाजी मार्गवरती. टॉपे जेलची संधी आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. सुनील पाटीलला पहिल्याच बॉलवरती सफलता मिळते आणि लागला अजून एक धक्का फन्सीपाडा टीमला. षटकामध्ये कंपल्सरी येणं फार महत्त्वाचं असेल फन्सीपाडा टीमसाठी. दुसऱ्या बाजूला बोनोली टीम खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत कमबॅक केलं. लालचंद्रनं अंतिम मोमेंटला. त्यानंतर आता सुनीलला मिळते पहिल्याच बॉलवरती सफलता. सुरुवात चांगली झाली स्पेलची.
चांगला स्ट्रोक, फटका चांगला, नो चेंडू पंचांनी घोषित केलाय, चुकीचं क्षेत्ररक्षण आणि बॉल देखील जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +6 एकूण 7 धावा मिळतील या बॉलवरती. षटकार आणि पंचांचं चोख लक्ष आपण पाहू शकता. ऑफिशियल अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सर, व्हेरी गुड अंपायरिंग आपण पाहू शकता. खूप चांगलं त्यांचं लक्ष होतं केंद्रित आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीचं क्षेत्ररक्षण जरूर लावलंय आणि त्यामुळे हा नो चेंडू. चुकीची फील्ड रचना, एका एंडला कदाचित जास्ती फिल्डर या ठिकाणी लावले गेले असतील प्रसाद सर आणि त्याचमुळे हा चेंडू नो त्यांनी घोषित केलेला आहे आणि फ्री हिटची देखील संधी असेल. मॅच आता बॅलेन्स, 11 चेंडू 17ची गरज. SP पॅनलचे हे पंच आपण पाहतोय प्रसाद सहस्रबुद्धे सर, त्यांच्याकडे प्रचंड अनुभव अनेक साऱ्या वर्षांचा आणि त्याचबरोबर रतन माणेरकर. व्हेरी गुड, राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू, फ्री हिटचा हा बॉल होता. फुल टॉस बॉलवरती मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही आणि फ्री हिटचा चेंडू डॉट येतोय. दहा चेंडू विजयासाठी 17 धावेची गरज. सामना अद्याप बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील गोलंदाजी मार्कवरती सज्ज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटला. यावेळेचा चेंडू नक्कीच पडल्यानंतर अतिक्रमण टर्न होतोय. विकेट किपर खूप चांगले नक्कीच यष्टीरक्षण करत असताना आणि इथून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. एका चेंडूमध्ये 7 धावा बनल्या गेल्या परंतु इथे लगेचच लगातार 2 चेंडू सुनील पाटीलने डॉट फेकलेत. 9 चेंडू विजयासाठी गरज 17 धावेची. चला 9 चेंडू 17 धावेची गरज आपण पाहतो या मॅच मध्ये. अद्यापही नक्कीच आणि नेक्स्ट मॅच मध्ये सज्ज राहायचं आपण. जांभेली गाव टीम त्याचबरोबर त्यांना फाईट करेल आणि गावदेवी क्रिकेट संघ काकोळे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुनील तयार, राऊंड द विकेट पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर टर्न होतो आणि फलंदाज देखील बाद होतोय. इथून मात्र कमबॅक केले गेले ते म्हणजेच सुनील पाटीलच्या माध्यमातून बोहनोली टीमसाठी आणि इथून फलंदाज होतोय बाद. 8 चेंडू विजयासाठी 17 धावेची गरज आहे. न्यू बॅट्समॅन दीपक येतोय, नवीन फलंदाज. 8 चेंडू 17ची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटवरती चेंडू कनेक्ट होत नाही आणि इथून रन मिळाली फक्त 1. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि आता 16 धावेची गरज. फुल टॉस चेंडू, फटका चांगला, खेळाडू उपस्थित आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अंतिम बॉलवरती चौकार आलाय आणि आता अंतिम क्षणापर्यंत हा सामना जरूर रंगेल कारण की आता गरज आहे 6 चेंडूमध्ये रोशन 12 धावेची गरज. मागच्या षटकामध्ये धावा जरूर आल्या होत्या परंतु नरेंद्रनं एक षटका ठोकल्यानंतर थोडंसं खराब क्रिकेट दाखवलं आणि धावसंख्या थांबली गेली आणि आता मात्र हा चौकार आलाय. 6 चेंडू 12 धावेची गरज. बोहनोली टीम लगेच क्षेत्ररक्षण आपण लावायचं आहे, स्पीड अप करून खेळायचं आहे. धावसंख्या 49, 49 धावा स्कोरबोर्ड वरती. गडी बाद झाले एकूण 5. प्रफुल्ल देखील बाद झाला. प्रवीण आणि
दीपक ही जोडी पाहायला मिळते. सहा चेंडू विजयासाठी नक्कीच 12 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल, त्यामुळे 12 धावा इथे तुम्हाला बनवाव्याच लागतील. आणि गोलंदाज आलाय आकाश येतोय शेवटच्या षटकामध्ये. आकाश गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय. डेट ओव्हरचे षटक. 6 चेंडू 12ची गरज. उर्ध विकेट. पहिला चेंडू अतिशय वेगवान, गुडले स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळतो आणि फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात या षटकाची. 5 चेंडू 12 धावेची गरज. तर जांभिवली पाड्याचे उद्योजक सन्माननीय बाळाशेठ पाटील साहेबांचं देखील आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती आणि त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आताचा चेंडू देखील डॉट असेल. लगातार चेंडू 2 व्हाईट बॉल, माफ करा पंच, आमचं लक्ष मान्यवरांकडे होतं. व्हाईट बॉल असेल. 11 धावेची गरज 5 चेंडूमध्ये. समोर खेळतात, फटका चांगला गॅप मध्ये असेल. खेळाडू उपस्थित, थोडंसं फंबल होत्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. धावसंख्या नक्कीच 2ने पुढे सरके. रोशन आम्हाला माहिती देतील. 52 धावा फलकावरती. 4 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. एखादा मोठा फटका आला रोशन तर मॅच मध्ये कमबॅक जरूर होईल. अजूनही मॅच संपला नाही आहे. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच सुरू आहे, परंतु इथून सिंगल येत आहेत आणि आता मात्र गरज आहे 3 चेंडू आणि 8 धावेची. तर यावेळेचा चेंडू देखील भरपूर चांगला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती आणि आता 2 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 8 धावेची गरज. रन्स आले नाही. चेंडूंची संख्या सुरुवातीपासून भरपूर होती, परंतु फलंदाजाने अक्षरशः निराश केले. यावेळेस उंची जास्त, लांबी कमी, खेळाडू पोहोचतील. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि आता 1 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 6 धावेची गरज, म्हणजे षटकार मारावा लागेल. 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी षटकार मारावा लागेल विजयासाठी. एक चेंडू विजयासाठी 6 धावेची गरज. सामना कोण जिंकेल? बोहनोली की फन्सीपडा टीम. आकाश सज्ज, स्ट्रायकला फलंदाज प्रवीण आणि यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद आणि सामना जिंकलाय तो बोहनोली या टीमनं. अभिनंदन बोहनोली टीमचं आणि हार्ड लक फन्सीपडा टीम. लाईनअप करायचं, सेकंड करायचं आहे. एकमेव फलंदाज तेजेश ज्यानं मात्र इम्प्रेस केलं. बाकीच्या सर्व खेळाडूंनी फन्सीपडा टीमचा नाराज करणारी फलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया आपण. मॅन ऑफ द मॅच साठी